ते बघा हे क्लासमधून आले स्कूलमधून. बाई तुला सांगितलेलं मी पेडिग्रीचं पोतं जे आहे ते वरती नेऊन ठेव. हा तोंड दाखव की तोंड का लपवायला लागलाय. आणि तिकडं बघा चहा पाहिजे होता. किती वाजलेले आहेत बघा आता 5:10 किटोचा फोन आला अकॅडमीतून मला न्यायला या. बघा ओ बघा 90चं 2 पॅक आणलेत. तसंच दिसतंय. कमेंट तशाच येतील तुम्ही नेमकं काय पिताय म्हणून. मी वेगळं दिसायला लागल्या का निघत आहोत. काजळ गेल्या आठवडाभर नव्हतं ना घातलेलं. कुठं पडलं होतं कोणाष्ट त्या ह्याच्यातनी. तर आज काजळ घातले त्यामुळं तर ते वेगळं दिसायला लागले. किटोचा फोन आला अकॅडमीतून पप्पा न्यायला या. मग मला आज जायचंच होतं बाहेर. एक म्हणजे गणपती बाप्पा सिलेक्ट करायचे आहेत. सगळ्या गावाचे 4-4 महिने झाले आधी सिलेक्ट करून. आमचा अजून पत्ता नाही आहे. त्यामुळे ते गणपती बाप्पा पण सिलेक्ट करणार आहे. सोबत काही भाजीपाला वगैरे जे काय आहे ते पण आणायचं आहे. थोडंफार काही क्लिनिंगच्या वस्तू संपलेल्या आहेत त्या आणायच्या आहेत. आणि दवाखान्यात जायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे दवाखान्यातच जायचं आहे. कारण आता घशाला त्रास व्हायला लागला आहे. म्हणून म्हणलं चला सर्दी माझी सर्दी. ह्या ग्लासमध्ये कशाला वतलं हे जरा हात लावून बघा. खाली ग्लास बघा हात लावून. अजिबात गरम होतो ना काही गरमीचे जे नाही पूर्ण. आता पिऊ का नको यातलं. नाही पागळलं म्हणल्यावर ना बायवत जा. अजिबात नाही प्यायचं. अरे गरम ह्याच्यात ते प्लास्टिक मऊ झाले फक्त पागळ बनत नाही त्याला. त्यातले केमिकल उतरतंय त्यात. शिकवून झाले सगळं. हा सायन्सला शिकवलं म्हणतंय ते. हे जाय ते पप्पा असं पिघळून नसतं हळूहळू त्याचा अंश केलेला एवढं झाले बघा ते सांगावायचं. अगं याला जरा जरी गरम अभि आता रबरागत झालंय इनरगत. हे बघा ते पूर्ण वाकायला लागलं. आणि हे बघ तुम्हाला काय शिकवले. सांज शिकवले गरम ह्याच्यात कधी पण थंड पाणी वतायला नाही. काय ते प्लास्टिक मध्ये कधी गरम म्हणजे प्लास्टिकचे कप बीप कने गरम पाणी गरम पाणी टाकून प्यायचं ना कधी. ह्यातलं जे अंश असतं ते प्लास्टिकचं ह्यात जात्यात आणि ह्यानं आपल्याला कॅन्सर होऊ शकतोय पोटाच्या आजार. ओके बदल पप्पाकडची चूक झाली. पोरं पण त्याला ताणवून धरतात. पप्पाला पण तसंच पाहिजे. दुसऱ्याकडच्या चुकांना पप्पाला हे करतोय. काय म्हटलं की जाऊ दे की विषय ड्रॉप करा. ड्रॉप करा म्हटलं नाही ग्लास बदल म्हटलं. त्याला तू कुठं वतलं बघा. त्याला तांब्यात वतलं बघा. तांब्यात कोण पिलं होतं. राहू दे की तिकडे बेसिन मध्ये टाक बाळा. काय म्हणतो तिथं ग्लास पण भांडायचं तिथं पडायला असते. आता काय आता नाही म्हणलं मी काय करू. प्या आता ग्लास मध्ये राहू दे. आता तांब्यात प्या. सासूची आठवण येत तशी लई ना तुम्हाला लई येते. हॅलो फोन का बंद आहे ग. काय त्रास स्विच ऑफ वगैरे झाला असेल. टेन्शन येतं काय तुला लगेच. तुझ्या जावायला तुझी लई आठवण यायला लागल्या. सासू मला सारखी खा खा जेव जेव म्हणायची. सासू मला लय मया करायची. येणार आहे म्हणा गौरी. आजच कमेंट केलं ते बाया नको बस दादाला पिडू नका म्हण. युट्यूब मधल्या ताई. श्री स्वामी समर्थ. सगळ्यात जणी कशा आहात. तर दारामध्ये लावलेलं पारिजात जे आहे ना त्याला फुलं सकाळी एवढी लागतात पण तोडेपर्यंत गळून पडतात. आणि अशी जी मरगळलेली किंवा अशी काही जी फुलं असतात जी अजून परिपक्व झालेली नाही आहेत तर त्यातली 1-2-3 मी काढून घेतली. म्हटलं गाडीत आपल्या देवाला घालावं. बऱ्याच फुलांचं असं असतं बघा की झाडाला राहतात. पारिजात एकमेव असं आहे की ते झाडाला जास्त काळ टिकून राहत नाही. कोण कोण माझ्याशी सहमत आहे जरूर सांगा. कारण मी खूप वेळा विचार करते घालायची देवाला पण ते नेहमी खाली पडूनच गेली जातात. आणि हे जे आहे हे लाजाळू बघा बोट लावले कसं लाजतंय बघा. हे बाबडं लहान थोडी
त्याचं कसं लक्ष आहे बघा की इथंच बसायचं मागे यायचं नाही त्याचं लक्ष कसं आहे बघा की आम्ही घरातनं बाहेर पडताना पहिला म्हटलं किट्टोला घेऊया किट्टोला घेऊन ते गणपती बाळा गेल्याला परवडतं ना कारण लय वेळ होणार मग तिला अकॅडमीतून यायला आणि बरोबर आमचं काय वैशिष्ट्य आहे आम्ही बाहेर पडतोय ना अशा वेळेला बाहेर पडतोय ना जेव्हा भरपूर ट्रॅफिक असतं आम्ही तेव्हाच बाहेर पडतो बराच लांब किट्टो येते बघा सकाळ 5 किलोमीटर आता आम्ही आलो एका दिशेला आम्हाला तर आमचा दवाखाना एका दिशेला गणपती बाप्पा एका दिशेला लय लांब अंतर आता सगळं ते कव्हर करत जावं लागणार आहे घेतली बघा हिला थांबा का रिक्षा येणार आहे ना त्यांची तिला आपण घरी सोडूया का अजून परशी पुसायचं काम राहिलंय काय करणार आहे सा होय काय करणार आहे गणपती सिलेक्ट करायचंय करूया का जायला ना आपल्याला नगरात बघूया हा डॉक्टरकडे जाऊया हा नगरात नाही पसंत पडला जाता जाता सीएसटी बघूया आम्ही आलो त्या दुकानामध्ये ना खूप व्हरायटी होत्या अगदी वेगवेगळ्या जसं की शंकराच्या ह्याच्यातल्या पुन्हा संत तुकाराम महाराज पुन्हा आपलं बाळू मामा स्वामी समर्थ अशी वेगवेगळी रूपं आहेत पण तुम्हाला तर माहीत आहे जे माझे व्हिडिओ रेग्युलर बघतात त्यांना माहीत आहे जेव्हापासून तुम्ही यूट्यूबमध्ये पाहताय तेव्हापासून आपल्या घरी ओनली वन फक्त दगडूशेठ कितीही मार्केटमध्ये नवीन व्हरायटी येऊ दे नवीन डिझाईन येऊ दे याचं कारण एकमेव आहे की जेव्हा रेंटच्या घरात ना मी दगडूशेठ बसवलेला होता का कोणाष्ट त्यावर्षी आलं की नाही दगडूशेठच आणायचा म्हणून आणि रेंटच्या घरात फक्त 1 वर्ष दगडूशेठ बसले आणि त्याच्यानंतर जे ते आले स्वतःच्या घरात ते तिथनं पुन्हा त्यांनी 1 नव्हे तर 2 घरं चेंज केली आणि स्वतःच्याच घरात आली ती एक मनाची माझी श्रद्धा आहे म्हणून मी तुम्हाला शेअर करते की तेव्हापासून मग आम्ही असं ठरवलं की बाबा रेंटच्या घरात राहिलेले दगडूशेठ आज स्वतःच्या घरात आले तर आपण तिथून पुढं दगडूशेठच कंटिन्यू करायचं आणि मी पण आरूला पण तेच सांगितलेलं आहे की कायम घरात बसणार दगडूशेठ कारण त्याचं कसं असायचं की मग मी हे बघ ते बघ ती डिझाईन पाहिजे हे डिझाईन पाहिजे किंवा जे वेगवेगळं येतं ना मार्केटमधलं तो पहिल्यापासून हट्ट करायचा त्याच्यासाठी यावेळेला साधं सिंपलही करणार आहे आणि वगैरे हे ते करतोय आणि पुन्हा ते पाण्यातच हे करायचं मला विसर्जन करण्यापेक्षा दान देणं परवडतं आता तिकडच्या साईडला ती सोय नाहीये म्हणजे आम्ही जिथं आहोत ना तिथं गणपती बाप्पा दान देण्याची सोय नाही आता यावर्षी गाडी आहे त्यामुळे जर दान द्यायचं असेल तर इथं म्हणजे आता आम्ही आधीच्या घराकडे आहे बरं का त्या एरियामध्ये आहे आणि आता गाडी आहे त्यामुळे आम्हाला जर वाटलं तर आम्ही इथं येऊन सुद्धा दान देऊ शकतोय तिकडच्या साईडला दानचं असं काही त्यांचं हेच नाहीये सगळे नेतात तलावाला कुठे खणीत नाही ते घाण वड्यान पाणी असते त्यात निवणी करतात दान देणं म्हणजे काय त्यांचं असं छोटंसं हे असतंय चौकोनी आणि त्याच्यामध्ये ते गणपती बाप्पा जे आहे ते बुडवले जातात 3 वेळा आणि तिथं जी काही असतात त्यांचे लोक जे घेतात त्याच मूर्त्या पुढच्या वर्षी त्याला कलर वगैरे करून थोडंसं ही व्यवस्थित हे करून विकायला ठेवतात त्या काय मूर्त्या सगळेजण नेऊन मला तर वाटत नाही विसर्जन करत असतील त्याच मूर्त्या असणार आहेत कदाचित दानमध्ये मी अंदाज सांगते बरं का ताईनो नाहीतर म्हणजे कन्फर्म नाही आहे मला माहीत काय होतं काय नाही तर ते बेस्ट विसर्जन करण्यापेक्षा मला ते बेस्ट वाटतंय जाऊ दे ना कोणाचा चार्जचा फायदा झाला तर बरं आहे तर म्हणून सिम्पल घेतलंय नाहीतर मग ते उगं स्टोन असलेलं घ्यायचं सगळं घ्यायचं आणि पुन्हा ते पाण्यामध्ये सगळ्यामध्ये ते विरघळत नाही मग ते आहे तसंच गाळाला राहतं तळाला राहतं आतमध्ये असणारे मासे मोठे मोठे जीवजंतू छोटे असू दे ते खातात जर विसर्जन केलं तर त्यामुळे शक्यतो सिंपल मूर्ती काय लावायचं असेल ना तर मी विचार केलाय चिव आपण ते तयार आणून लावूया तयार वरनं फक्त आपल्याला ठेवून लावायचं लॉकचं तसं आणून लावलेलं ते परवडलं त्याला पूर्ण करूच का तसे हार आणलेले परवडले पण ते सगळे स्टोन असे चिटकून पाहिजे तसे बनवून देतात म्हणून सिंपल सिलेक्ट केलेले आहे कारण तोच पैसा दुसरीकडे खर्च केलेला बरा जसं तुम्हाला माहिती आहे आम्ही बऱ्याच वेळेला गौरी पुढे जास्त अव्वाच्या सव्वा आम्ही डेकोरेशनपेक्षा आम्ही महत्त्व कशाला देतो की एखादा छोटासा प्रसाद घालायचा तेवढंच अन्नदान पण होतंय असं असतं ते काय गोष्टी त्याच्यापेक्षा मला ते बेस्ट वाटतं वेस्ट घालवण्यापेक्षा ते बेस्ट असं म्हणजे माझं तर हे आहे असं चला आता निघूया दादा पैसे द्यायला गेलेले आहेत त्यांना मी कायम सांगते की वर्षातून एकदा गणपती घ्यायचा आहे लय असं ताणून धरायचं नाही एवढंच करा तेवढंच करा आपण काय म्हणजे महिन्याला गणपती आणतो का वर्षातून एकदा आणतो मग तिथं काय आपण बघायचं आहे एवढं थोडाफार त्यांचाही वर्षातून धंदा होतो यांचा तर कुठं आता सीझन असतो की बाबा चला सीझन आहे असं नाही ना त्यांचा पण जो सीझन असतो तो वर्षातून एकदा असतो त्यामुळे जाऊ दे ना काय एवढं विचार करायचा पण नाही थोडासा आमच्या दोघांचा स्वभाव लय विरोध पडतोय
म्हण ना मी पप्पा गत आहे, आपण नवरा बायकोच्या मध्ये काय सेम पप्पावानी येते. मला म्हणते मम्मी काही करायचं केलं, घेतले बाबा. त्याच्यानंतर आम्ही कधी आधीमध्ये ना इकडं आलो की जायचो किंवा इथं पण राहायला होतो ना, तर तेव्हा आम्ही इथं स्वामी समर्थांच्या मंदिरात येत होतो. पण आता बराच दिवस झालं मला कुठे जायला जमलं नाही. आणि दादाचं ऑपरेशन झाल्यानंतर मी त्यांना 2-3 वेळा म्हणलेले होते, पण तेच की गाडी बाबा आता लगेच चालवायची नाही म्हणून आम्ही थांबलेलो होतो. म्हणलं आज आलोयच तर योगायोगानं इथं म्हणलं जाऊया, कारण आता बघा ऑपरेशन वगैरे झालं, जे झालं त्यातून आपण छान पार पडलो. त्यामुळे देवाचे आभार नक्कीच मानावे. आणि माझ्या व्हिडिओमधून मी तुम्हाला जरूर एक सांगेन की आपल्या आयुष्यात कधीही कायम सुखाचे दिवस नसतात, कधी ते चढ उतार असतात. तर माझ्या आयुष्यात उतार का आला किंवा माझ्या आयुष्यात प्रॉब्लेम का आलं, असंच का घडलं तसंच का घडलं, या गोष्टीत कधीच दोष देवाला द्यायचा नाही. चांगलं झालं तरी देव आठवायचा, काही प्रॉब्लेम तरी देव आठवायचा आणि त्याचे मनापासून आभार मानायचे. कारण का सांगते मी की देवाला जर प्रत्येक चुकलेला नाहीये तर तुम्ही आम्ही कोण आहोत. आपल्या आयुष्यात चढ उतार हे येतच राहणार आहेत आणि आपण त्यातून छान पद्धतीने पार पडतो. तर त्याच्यासाठी त्यांचे कधी पण आभार मानायचे ना की मला असंच कर मला तसंच कर. यानं काय होतं सांगते मी तुम्हाला की आपण डिस्टर्ब होतो. कायम आपण एक बाजू न बघता आपण दुसरी पॉझिटिव्ह बाजू सुद्धा बघणं गरजेचं आहे. मला घ्या, यातली घ्या किंवा यातली घ्या. हे पैसे द्यायला तुझ्या तू तुला पसंत होते ते घे. कलरफुल तू कलरफुलच आहे. हे घ्या, सगळं घेतलंय. आणि थोडासा खाऊ घेतलाय कारण चिवचे आमच्या आधीचे रिक्षावाले मामा आहेत ना, आम्ही इथले म्हणजे आधीच्या घराकडचे, तर त्यांच्या बोटाला लागले. आणि आता गणपती ठरवायला गेलतो बघा, तिथंच पुढं होतं, लक्षातच आलं नाही. तर आता त्यांच्याकडे आम्ही चाललोय. जाता जाता म्हणलं तसंच जायचं, कारण का त्यांना बोटाला लागले भयंकर, 10-12 टाकं पडलेलं आहे. व्हॉट्सअपला आम्ही बघितलं तर तेवढ्याच फोनवरच बोललोय. आता आलोय म्हणलं योगायोगानं तर जायला हरकत नाही. इथं आल्यानं कशी लगेच सांगते प्रत्येकाला 2 आनंद, तिथं सांगा म्हणता ना, हात धुवून घेत्या नुसती. तर इथं ना टेमलाई मंदिरापाशी एक वडापाव आहे प्रकाश दादांचा. त्यांचा वडा एवढा फेमस आहे, एवढा फेमस आहे. म्हणलं इथं आलोय, सारखं सारखं यायचं होत नाही इकडं, म्हणून आता दादा गेलेले आहेत वडा आणायला. त्यांच्या वड्याला एवढी गर्दी असते ना, कधी कधी वेटिंगमध्ये असतात. आणि जेव्हा इथं यात्रा असते ना तेव्हा तर सांगूच नका. आम्ही इकडच्या साईडला राहिलो होतो तेव्हा आम्ही यांचा वडा जेव्हा आहे तो जास्त प्रमाणात यायचो. आणि इथंच एक मंगेश वडा म्हणून पण आहे, तो पण छान आहे आणि तो पण आहे. दोन्ही पण वड्या छानच आहेत. आता माझा तर कसा पॅक झालाय, पण म्हणलं पोरं खातील. तर दादा म्हणायला लागलेत तळून द्यायला लागलेत, तयार नाही आहेत त्यांच्याकडे, तयार नसते, कायमचं असते बरं का. कधी आम्ही वडा न्यायला आलोय आणि आम्हाला तयार मिळालेत असं नसतं, कायम त्यांना तयार करूनच द्यावं लागतं. आता तळायचं काम सुरू आहे कारण गर्दीच तेवढी असते. आनंद वडा नाव आहे. दीदीकडे द्या, दीदीकडे द्या. किट्टोचे जे रिक्षावाले मामा आहेत त्यांच्या घरी आलो आम्ही. तिथं बसलो थोडं, 1 तास 1.5 तास आमचा तिथं गेला. गप्पा वगैरे मारल्या, त्यांनी चहा वगैरे दिला आणि तिथून मग निघालो आता डायरेक्टली दवाखान्यात. आता चाललेलो आहोत मनेरमाळ दवाखाना, जे आमचे फॅमिली डॉक्टर आहेत ना, ते दादांचं असं म्हणणं आहे की जिथं सलाईन लावलेली, तिला जी हाताला सलाईन लावलेली होती ना, म्हणजे इंजेक्शन त्या मुलीने येऊन एवढ्या स्पीडमध्ये सोडलं होतं ना, एकदम त्यांचं असं एकदम बेकार अशी दादाला घामटा फुटल्यागत झालं. त्या हाताला आता शिर सुजल्यागत झाली. ती शिर अशी पूर्ण फक्त अशा दांडरली म्हणतात ना, अशी झालेली आहे शिर. तर त्याच्यासाठी आता आम्ही चाललो, कारण ते दुखायला लागले. त्यांना जरा काय असं वर वाटतील ना, ती शिर दुखायला लागल्या. मग म्हणलं मला पण होईल आता, माझं पण सर्दीचं आणि त्यांचं पण, दोघांचं पण दाखवून घेतो. तोडायची नाही तर पडलेली. वाव, प्युअर मोगरा आहे, वास आहे गजरातला. नाही वास नाही याला काही सुद्धा, म्हणलं गजरातला. मग ते असंच येतंय. चलो दवाखान्यात चला. हे बघा डॉक्टर बागडी, चलो. नाही हलू हलू पाय, हलू पाय. इरिटेट केलं मला पाय हलवून. इथं कधीही येऊ दे, मी आली म्हणलं का नाही मग मी वजन चेक करते.
तर यांचा वजन काटा असतो. माझं वजन 73 किलो होतं, पण आता माझं वजन जे आहे ते 72 किलो दाखवत आहे. थोडंसं 1 किलो कमी झालेलं आहे. उलट 1 काय किलो माहित कमी आता झालं, पाण्याचं 73 कमी झालं का कशाचं झालं काय माहित. 67 किलो आहे यार. तुमच्यापेक्षा मी जास्त आहे की. तू बघ. हे 62 किलो आहे. किती वाजलेत बघा. 10 वाजलेत आणि 10ला आम्ही आलेलो. पुढं स्वयंपाक बनवायचा आहे. आमच्या पुरता आहे, दादा पुरताच बनवायचा आहे. त्यातच आहे ते की राख्या. तिथं गाडीत बिडीत बघ. तू उठ जरा, तुझ्या खाली बघ एखादं आहे का. ह्या राख्या मी घेतलेल्या आहेत त्यांना सगळ्या. हा तिथं घेताना काय बोलली नाही ना, आता म्हणते बघा बारक्या मुलांगत. ही नवऱ्याची चॉईस आहे माझ्या. हे बारक्या मुलांगत आहे ते. बापले की माझी चेष्टा करायला लागलेत म्हणतात. सगळ्यांनी माहिती आहे, युट्यूब मध्ये सुद्धा सगळ्यांनी माहिती आहे माझी चॉईस ही नंबर 1च आहे. आणि माझी काय आणि माझी दोघांची पण चॉईस भंगार आहे. हा म्हणजे तुला काय म्हणत, आम्ही दोघांनी एकमेकाला पसंत केलं, बरोबर नाही केलं. आणि ते चॉईस सांगितलं नाही. हा ड्रेस घेताना मग आता कॅमेऱ्याच्या आधी विषय काय होता. कुठला काय माझा विषय होता. तुझा काय संबंध इथं. तू लगेच हे करू नकोस. आणि इथं बघ स्वामींच्या पण राख्या येतात. शॉपिंगच्या हिता येते आणि हे देवाला 2 घेतलेलंस तू. ठीक आहे. आणि मी कृष्णाला घेतलेली 1. हे 3 झालं देवांच्या, हे 4 मी दोघींसाठी कुठली तू माझी. हे पॅन्थर एवढं साधं तुला आणीन कमी. पॅन्थर टायसन वगैरे. मग काय माझे डॉगी साधे आहेत म्हणायचे काय तुला. अरे ती घालतात का मला सांग. आणि हे कृष्णाला घेतले काय. होय. हे बघा. हा हे कृष्णाला राखी घेतले आणि हे जे आहेत स्वामी महाराजांना आम्ही घेतलेत. मी एक आणि तू एक बांधणार आहे ना का माझ्याच 2 येत्या. नाही तू इथल्या बांध, मी इथल्या बांधते.